नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। कॉर्पोरेट पॉवर लिमिटेडचे प्रवर्तक मनोज जयस्वाल यांना सीबीआयने अटक केली आहे। ही कारवाई करण्यासाठी कोलकाताहून विशेष पथक आले होते। सीबीआयच्या या छाप्याची माहिती एजन्सीने गुप्त ठेवली होती। ज्या विशिष्ट प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती ती देखील अधिकृतपणे उघड केलेली नाही। तथापि 2022 मध्ये त्यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित ही कारवाई असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी देशातील 474 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे। या महाराष्ट्रातील 44 पक्षांचा समावेश आहे। त्याचबरोबर आणखी 359 पक्षांविरुद्धही यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे या पक्षांना मोठा धक्का बसला आहे। मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 2 जवान शहीद झाले आहेत, तसेच इतर 4 जण जखमी झाले आहेत। इम्फाळच्या बाहेरील भागामध्ये ही घटना घडली। हे जवान एका गाडीने इम्फाळहून विष्णुपूरच्या दिशेने जात असताना नांबोल सबल लेईकाई परिसरामध्ये हा हल्ला करण्यात आला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे। या नव्या निर्णयानुसार H-1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता तब्बल $1,00,000 म्हणजे सुमारे 80 ते 90 लाख रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे। ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे परदेशात करिअर करण्याची इच्छा असलेल्या अनेक भारतीय युवकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या जोडीला नेहमीच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे। जॉली LLB 3 19 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील एक दिवसीय मालिका सध्या सुरू आहे। मालिकेतील 2 सामने खेळले गेले आहेत। आज 20 सप्टेंबर रोजी अंतिम सामना आणि निर्णायक सामना होणार आहे। अशातच BCCIने एक मोठे पाऊल उचलले आहे। खरं तर या सामन्यात टीम इंडियाच्या महिला खेळाडू निळ्या रंगाच्या नव्हे तर गुलाबी रंगाच्या पोशाखात खेळत आहे। ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जागरूकता निर्माण करणे हे यामागचे उद्देश आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।